सर्वेशला पण पाहतोय. फील्ड सेटअप देखील रेडी आहे. काल जयप्रकाश शेडवन टीम काय जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा आपण पाहिला. चेस करत असताना, रन्स बनवत असताना त्यांचा बॉलिंग अटॅक. आणि दुसऱ्या बाजूला टीम मनाची असेल मजा रे या देखील मॅचला. आणि तदनंतर युवक मित्र मंडळ केलवा बाजार आणि दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन कुरुद. हा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. SP बॉयज ट्रॉफी 2026 सीझन 6 मध्ये आपण पाहतोय. ऑर्गनाइज्ड बाय शुभम पाध्ये साहेब. यंदाच्या वर्षामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यामधील रबर बॉल क्रिकेटची एक नंबर 1 स्पर्धा वन अँड ओनली SP बॉयज ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. दोन बॅटर मैदानावरती दाखल झाल्यात. एका बाजूला सर्वेशला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला भाविक नॉन स्ट्रायकिंगवरती आणि पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती मिस्टर संकेश दाखल झालाय. पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती. मॅचला होते सुरुवात. दोन्ही अंपायर्स ते देखील रेडी आहेत. एका बाजूला साजिद लाला सर आणि त्याचबरोबर नदीम शाह सर. स्कोरर देखील आमचे रेडी आहेत. सिद्धू देखील रेडी आहे. DJ कॅन्डी देखील रेडी आहेत. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल आजच्या दिवसातील संकेश. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल तरीके पाहायला मिळाला. बाउन्स झालेला नाहीये. चांगल्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला होता. सर्व्हिसला बीट केलं होतं या बॉलवरती. सुरुवात या ओव्हरची डॉटने झालंय. प्रत्येक बॉलवरती एक वेगळं नवीन पण त्या ठिकाणी दिसताना पाहायला मिळेल या दोन्ही संघांच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये सर्वेशच्या बॅटमधून देखील चांगल्या रन्स आल्यात. आतापर्यंत मागील काही सामन्यांचा उल्लेख जर आपण केला तर सर्वेशच्या बॅटमधून तब्बल 70 धावा. अजूनही अक्षय गवली टॉप रन स्कोरर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पंच करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल भरपूर वेळ हवेमध्ये आहे. तिथे सेफ झोन मध्ये बॉल पडलाय. हर्षल बॉलला फील्ड करतोय. तत्पूर्वी 2 रन्स या बॉलवरती पूर्ण केल्यात आणि या 2 रन्सनी टीमचं खातं या ठिकाणी खोडलं गेलंय. 2 धावा सध्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ मैदानावरती झालाय. मागचे दोन्ही बॉल ऑफ्टमच्या बाहेर ठेवले गेलेत. गुडल्या स्पॉटवरती टाकले गेले. सर्व्हिसचा वीक झोन या ठिकाणी शोधलाय गोलंदाज संकेशने. आणि मागच्या 2 बॉलवरती एक सेट बॅटरला या स्पर्धेमध्ये ज्याने रन्स बनवल्या त्या बॅटरला शांत ठेवलंय. माझ्या येणाऱ्या या देखील बॅटलमध्ये संकेशने देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या बाजूला आपण सर्वेशला पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल. आता ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल समोर खेळला जातो. एक्स्ट्रा कव्हरला इंटू दी कॅपमध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार या मॅच मध्ये सर्वेश शेलारच्या बॅटमधून. केसच्या विरोधामध्ये चौथा बॉल या ओव्हरमधील. आता बॅटचा टॉपेज बॉल बागे चाललाय. विकेट किपरला बीट करून बॉल फील्ड करेपर्यंत तिथे 1 रन कंप्लीट केली जाईल. आता मागच्या 2 बॉलवरती चांगले रन्स येताना दिसला सर्वेशच्या बॅटमधून. त्याचबरोबर जो एक्स्ट्रा कव्हरला आलेला फटका. धावा झाल्यात फलकावरती 7. या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सध्या तरी बॉलिंग चांगली सुरू आहे संकेशच्या माध्यमातून. अनुभव चांगला आहे संकेशकडे. त्याचबरोबर ते वेरिएशन त्याच्याकडे आहेत. आता खेळपट्टी देखील थोडीशी ड्राय होत चालली आहे. त्याचमुळे बॉलला फिरवणं ते देखील थोडंसं सोपं झालंय. हा देखील चांगला बॉल त्या ठिकाणी टाकला होता. मोस्टली बॉल जे आहेत ते ऑफस्टमच्या बाहेर टाकले गेले आहेत. त्याचमुळे बॅटरला त्या ठिकाणी अवघड झालंय. संकेशचं कौतुक करावं लागणार आहे या ओव्हरमध्ये. ॲज अ कॅप्टन, ॲज अ लीडिंग प्लेअर टीमला लीड करत असताना 8 धावा सध्या स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. बॉलिंग चांगली राहिली आहे पहिल्या षटकामध्ये. कारण मागील 5 दिवसांमध्ये आपण पाहिले गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी तितकीशी पोषकदायक नाही आहे. बॅटर सातत्याने रन्स बनवत राहिले आहेत. परंतु या गोलंदाजीवरती खऱ्या अर्थानं आता फटका चांगला खेळला आणि बॉल चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती करारा प्रहार. फलंदाज सर्वेश शेलारचा वार षटकार.
पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. पहिले 5 बॉल चांगले टाकले होते संकेशने, परंतु लास्ट बॉल स्टंपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न झाला आणि आता होत असताना पाहायला मिळतोय. संकेशचे जे रिॲक्शन आहे ते सर्व काही सांगून जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आता दुसरं षटक हाताळण्याकरिता सध्या जी रील व्हायरल होते सातत्यानं आपल्या स्क्रीनवरती येते, अर्थातच त्यांची चर्चा सध्या सुरू आहे. नितेश कदम बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये दुसरा षटक हाताळण्याकरिता अजून एक ग्रेट अंपायर तो आज क्रिकेटरच्या भूमिकेमध्ये सेकंड ओव्हरमध्ये त्यांच्यावरती नजर असणार आहेत. सध्या फील्ड सेटअप करत असताना आपल्या स्क्रीनवरती नितेश कदम सरांना आपण पाहतोय. 13वरती बॅटिंग करत असताना सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक रेट चांगला मेंटेन केलाय. 5 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 13 रन्स आल्या, त्यामध्ये 2 मोठे फटके देखील आहेत. या ओव्हरमधील पहिला बॉल ऑस्टमच्या बाहेर टाकलाय, भाविकला बीट करून गेलाय. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गती तितकीशी नव्हती या बॉलवरती, परंतु व्हेरिएशन चांगले होते, लाईन चांगली होती, लेंथ चांगली होती आणि या बॉलवरती भाविकला बीट करण्यामध्ये ते यश मिळालं गोलंदाज नितेश यांना. दुसरा बॉल या ओव्हरमधील ऑफसाईडला हा स्ट्रोक खेळला जातोय. डबल माइंडमध्ये होता बॅटर खऱ्या अर्थानं. एक रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न फिल्डर त्या ठिकाणी घसरल्यात आणि 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. मागील 5 दिवसांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रन्स बरसल्यात, पाऊस देखील बरसलाय. आज जर आपण पाहिलं तर आज देखील पाऊस बरसलाय. आज रन्स बरसतील का हे पाहणं गरजेचं असेल. धावा झाल्यात फलकावरती 16 रन्स स्कोर कार्डवरती आखले गेले. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. या ओव्हरमधील तिसरा बॉल, तिसरा चेंडू या ओव्हरमधील. पुन्हा एकदा चांगला बॉल, काय वेग होता या बॉलमध्ये. स्टॉप देखील चांगला झालाय. फाईन लेगला 1 रन मिळेल या बॉलवरती. आता या बॅटरमध्ये मजा येणार आहे. एका बाजूला एक्सपिरियन्स आहे, दुसऱ्या बाजूला एक यंग टॅलेंट सर्वेशला आपण पाहतोय. 17 धावा सध्या स्कोर कार्डवरती. मागील 3 बॉलमध्ये बॉलिंग ग्रेट राहिले गोलंदाज नितेश यांची. टप्प्यावरती तो टप्पा साधला गेलाय आणि व्हेरिएशन देखील चांगल्या पद्धतीने वापरले गेले. चौथा बॉल स्टंपमध्ये टाकण्याचा प्रयत्न, समोर लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर्वेश शेलरच्या बॅटमधून दुसरा षटकार, 6 धावा. खऱ्या अर्थानं स्ट्रेंथ ती वापरली. बरोबर स्टंप मध्ये टाकलेला बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, फटका मधली जी स्ट्रेंथ आहे ती वापरली होती. 23 धावा स्कोर कार्डवरती. 5वा बॉल हा देखील खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्क्रॉप विकेट खेळलं जात आहे. डीपमधून शतशक त्या ठिकाणी येत आहेत. हर्षलला आपण पाहतोय. तत्पूर्वी 2 रन्स त्या ठिकाणी मिळतील आणि या 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती 25. सर्वेश रन्स बनवतोय तर दुसऱ्या बाजूला भाविक स्ट्रगल करतोय. परंतु आतापर्यंत भाविकचा जर विचार केला तर जरी त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले नसतील तरी सिंगलच्या माध्यमातून त्याने रन्स चांगले बनवल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरमधील षटकार येऊन सुद्धा आतापर्यंत चांगली इकॉनॉमी मेंटेन केले. गोलंदाज नितेश यांचं कौतुक करावं लागणार आहे. लास्ट बॉल फिनिश चांगला करायचा आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. शतशक त्या ठिकाणी आहे. डीपमध्ये बॉल काटा बदलतो आणि त्यानंतर लास्ट बॉलवरती फायनली बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. खेळला होता ऑन दी टॉस, स्लॅश केलं बॅकफुटला जाऊन आणि त्यानंतर पॉइंटला काढला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका दाखवला जातोय. साईड अँगलनं शॉट ऑफ लेंथ बॉल हा फटका खेळला होता. ग्रेट. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. खऱ्या अर्थानं प्रोलिंग स्पोर्ट्स सध्या ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय आणि काय क्लिअरिटी, त्या प्लेअरची रिॲक्शन्स, ओठांची हालचाल, सर्व काही एकदम क्लिअर कट दिसत असताना यासाठी प्रोलिंग खऱ्या अर्थानं ओळखलं जातं. या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर त्वरित आपण सबस्क्राईब करून घ्या. येणारे मोठमोठे इव्हेंट्स
तुमच्या समोर आणले जातील. जावत मॅचच्या दिशेने 29 सदस्य स्कोर कार्डवरती 2 ओव्हर्सचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 ओव्हर्समध्ये 29 रन स्कोर कार्डवरती बनल्या गेल्यात. सर्वेश 25 वरती बॅटिंग करतोय, भाविक 4 वरती बॅटिंग करतोय. आता गोलंदाजी मार्क वरती समीर या गोलंदाजाला आणलं गेलंय. हा देखील अंडर 20चा प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय. प्लेयरने प्रभावित केलंय. 29 फलकावरती लागल्या जात आहेत. आज खऱ्या अर्थानं अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. सीझन 6 मध्ये मॅन ऑफ द सिरीज, बाईक, अनेक प्रबल दावेदार. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी होते आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी समीर आला आणि पहिलाच बॉल वाईट स्वरूपामध्ये टाकला. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. या ओव्हरची सुरुवात एक्स्ट्राने झाली. मागच्या 2 ओव्हरमध्ये एकही एक्स्ट्रा बॉल टाकला नव्हता. या ओव्हरमध्ये सुरुवात एक्स्ट्राने झालंय. पुढचा बॉल या ओव्हरमधील समोर लॉफ्ट केला जातोय. उचलण्याचा प्रयत्न या बॉलला लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. बॉल पर्यंत पोहोचले होते. जजमेंट थोडंसं लेझी राहिलं आणि 2 रन्स या बॉलवरती मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 32. 32 फलकावरती लागल्या गेल्यात. आता पुन्हा एकदा पावसाचं देखील आगमन झालंय. सकाळपासून थैमान घातलंय पावसाने. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती लेफ्ट स्विप बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन क्लिअर करून षटकार भाविकच्या बॅट मधून आलाय. आधी सर्वेशचा वार आपण पाहिला होता, आता भाविकचा वार. आतापर्यंत जरा धावा झालात फलकावरती 38. आता भाविक देखील रंगात आलाय आणि तो देखील रंग उधळू लागलाय मैदानावरती. 38 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. या ओव्हरमधील तिसरा बॉल डॉमिनेट करतायत सध्या दोन्ही फलंदाज. हा बॉल बाउन्स टाकण्याचा प्रयत्न झाला होता, हुक करण्याचा प्रयत्न झाला होता बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 38 आहे. आता आय थिंक बॅटरने रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतलाय आणि यस बॅटिंग करणाऱ्या टीमने त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉलसाठी. ऑनफिल्ड अंपायर्स तुम्हालाच हा डिसिजन द्यावा लागणार आहे, कारण दोनच अंपायर आहेत. जे तिसरे पंच जे आहेत ते ऑनफिल्ड खेळत आहेत. खऱ्या अर्थानं आज अनेक जणांना वाटलं होतं की आज ही स्पर्धा, आजचा दिवस पोस्टपोनेट होईल, उद्याच्या दिवसामध्ये फायनल होईल, परंतु शुभम पाध्ये हे तसं आहे आणि शुभम पाध्ये साहेबांचं कौतुक करावं लागणार आहे. यस चेक केलं जाते. धावसंख्या फलकावरती सध्या 38 आहे. जर का हा फेअर बॉल असेल तर 38 राहील, व्हाईट बॉल आला तर 39 होईल. सध्या प्रचंड संख्येने प्रेक्षक देखील आल्यात, कारण आज खऱ्या अर्थानं क्रेज. यस व्हाईट बॉल. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला होता आणि तो रिव्ह्यू देखील आता सक्सेस झालाय. म्हणजे ते पुन्हा एकदा तो रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. 39 धावा सध्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 39 स्कोर कार्ड वरती लागल्या गेलं. एकोणचाळीस फलकावरती आपण पाहतोय. भाविक खेळतोय 12 वरती, सर्वेश बॅटिंग करतोय 25 वरती. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत रंग उधळलेत मैदानावरती. धावांचा पाऊस या ठिकाणी पाडलाय.
चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. अंपायर्स कॉल विल बी फायनल डिसिजन. 2 बॉल आतापर्यंत चालत मैदानावरती. धावसंख्या फलकावते 39-39. स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती समीर आहे. 2 एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत टाकल्यात. बॉलर वरती प्रेशर आहे कारण चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. भर पावसामध्ये त्या ठिकाणी धावांचा पाऊस पडलाय. आणखीन एक खराब बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्सच्या माध्यमातून आलाय. आणखीन एक रन जोडली जाईल. 40 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आज मोठ्या प्रमाणामध्ये वेडी गावातील आमचे ग्रामस्थ ते उपस्थित झाले आहेत. तर वेडीचा संघ खेळतोय. हुक केला गेला आहे परंतु तिथे बॉल थांबतोय आणि एकच रन या बॉलवरती मिळेल. या 1 रनने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 41. 41 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 41 वरती ही टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल मेहर आपलं देखील स्वागत असेल. शुभम तांडेल वेलकम. अक्षय गवली 41 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. या इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि दुसऱ्या बाजूला टीम युवक मित्र मंडळ केलवा बाजार. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटरला थोडंसं काम करण्याचा प्रयत्न केला होता. या बॉलवरती बीट केलंय. एकच रन या बॉलवरती घेतले गेले. समीरचं कौतुक करावं लागणार आहे. मागच्या 2 बॉलवरती ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत बॉलिंग केलंय या भर पावसामध्ये त्या ठिकाणी आता ते देखील बेनिफिट मिळताना पाहायला मिळेल. 5वा बॉल या ओव्हरमधील. इथे अजून एक चांगला बॉल पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली जाते. पंचांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाहीये. 1 रन या ठिकाणी मिळते आणि या 1 रनने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत हर्ष आम्हाला सांगतायत 43. लास्ट बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या 3ऱ्या षटकामधील. समीरचा बाउन्सरचा प्रयत्न होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅडमिंटन स्ट्रोक त्या ठिकाणी एक्झिक्यूट करायचा होता. हर्षल त्या ठिकाणी येत आहेत, पडतायत, कोसळतायत परंतु तरी देखील त्या ठिकाणी संघाला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी बेनिफिट मिळेल त्यासाठी ते कष्ट घेत आहेत. 2 रन्स या बॉलवरती घेतल्यात. या 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती 45. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात फलकावरती 45. 45 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती हर्षल या ठिकाणी दाखल झाला. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय आणि अनेक वेळा मी त्याला डेथ ओव्हर्समध्ये पाहिलंय. भरपूर वेळा आपल्या संघासाठी चांगलं कृत्य त्याने केलंय आणि या देखील मॅचमध्ये तेच एक्सपेक्टेशन त्याच्याकडून आहेत. सध्या 45 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. संकेश विकेट किपरच्या भूमिकेमध्ये या देखील खेळाडूने भरपूर काही प्रसिद्धी मिळवलंय. 45 धावा सध्या फलकावरती लागल्या जात आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात होते. बॅटर भाविकला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. 4थ्या षटकाचा पहिला बॉल हर्षल गोलंदाजी मार्कवरती. हर्षलचा पहिलाच बॉल ऑफकटर होता. आतमध्ये आला होता बॉल. प्रचंड वेगानं 1 रन कंप्लीट केली गेले लेग बाईसच्या माध्यमातून. ही रन येत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि या 1 रनने टीमची टोटल फलकावरती 46. हर्षलचा पहिला बॉल अप्रतिम त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफकटरचा अंदाज होता त्या बॉलमध्ये. दुसरा बॉल या ओव्हरमधील. हा देखील ऑन साईडला पुल केला गेलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न. बेसबॉल स्टाईल हॅमर केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर. सर्वेशच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार. 6 धावा. बावन्न धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 52 वरती ही टोटल 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पुन्हा एकदा बॅकफुट पंच. आता ओव्हर एक्स्ट्रा कव्हर खेळला गेलाय. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द मॅच. काय फटका पाहायला मिळतोय. फलंदाज सर्वेश शेलारचा वार आणि या आल्या 6 धावा षटकार. काय खतरनाक फटका खेळला होता.
उचलता बॉल आणि त्याच्यावरती जबरदस्त फटका बॅटर सर्वेशच्या बॅटमधून आलाय. डाऊन द अर्थ राहणार हा प्लेयर आहे. भरपूर काही पाहिलंय. बॅट फेस, गुड फेस हे सर्व काही त्याने पाहिल्यात. आता समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सलगचा तिसरा. आधी लॉंग ऑन, तदनंतर एक्स्ट्रा कव्हर, पुन्हा एकदा लॉंग ऑन. 3 बॉल वरती 3 षटकार. हर्षलच्या डेथ ओव्हर्स मध्ये डेथला पिक केलं जात आहे बॅटरच्या माध्यमातून. फोरआर्म्स मधले खऱ्या अर्थाने जी स्ट्रेंथ आहे सर्वेशच्या, लाजवाब. बॅकफुट पंच त्या ठिकाणी खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तदनंतर समोर 2 षटकार आले, तिथे देखील हाय बॅकलिपचा वापर त्या ठिकाणी केला होता आणि क्लीन अँड क्लिअर त्या ठिकाणी हे स्ट्रोक खेळले गेलेत. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सध्या मैदानामध्ये सुरू आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 64 धावा फलकावरती. या ओव्हरमधील 5वा बॉल. आता फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल. बॉल चाललाय फाईन लेगला, सलगचा चौथा आलाय. 4 षटकार या स्लॉग ओव्हर मध्ये. सर्वेश शेलारची बॅटिंग सध्या लाजवाब सुरू आहे आणि सर्वेश बॅट दाखवायचे. 50 धावा पूर्ण झाल्यात या स्पर्धेमध्ये. अर्धशतक सर्वेशचं, परंतु त्या ठिकाणी सेलिब्रेट करत नाहीयेत कारण इथे संघाचा विजय महत्वाचा आहे आणि संघासाठी लढत आहेत. स्वतःसाठी नाही तर संघासाठी, गावाच्या हितासाठी त्या ठिकाणी लढत असताना 4 षटकार एकाच ओव्हर मध्ये. खतरनाक बॅटिंग केलंय. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती 5वा आलाय. 5 बॉल वरती 5 षटकार बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. या लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजावरती ज्या पद्धतीने हावी झालाय सर्वेश. चला आता येता येता बॅट दाखवायचे. 7 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले त्याच्या बॅट मधून. एक हँडसम क्रिकेटर, वेडीचा सुपरस्टार आज बॅटिंग केले त्याने. 58 धावा त्याच्या बॅट मधून. 15 बॉल मध्ये 7 चौकार आणि 7 षटकार आणि 2 चौकार. स्ट्राइक रेट देखील ग्रेट आहे. डेंजरस बॅटिंग. लास्ट ओव्हर मध्ये सर्व काही त्या ठिकाणी ऑपोजिट संघाच्या माध्यमातून थोडंसं कुठेतरी गमावलं गेलंय, परंतु अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत. संकेशची बॅटिंग बाकी आहे, कुणालची बॅटिंग बाकी आहे, मनीषची बॅटिंग बाकी आहे. मजा येणार आहे सेकंड इनिंग मध्ये देखील. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. 76 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. 76 चेस करायच्या 4 ओव्हर्स मध्ये. चला टॉस साठी आय थिंक युवक मित्र मंडळ किल्वा बाजार टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. चामुंडा स्पोर्ट्स विराथन कुदा टीमचे कॅप्टन. चला आपण या टॉस साठी.
दुसऱ्या डावाला सुरुवात झालाय. सर्वेश शेलार आधी बॅटिंग मध्ये चमकला आणि आता बॉलिंग मध्ये कमाल करत असताना बॉल हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, डाऊन दी बॉल, विकेट किपर येतोय, कॅच ड्रॉप तडकीने होतोय. एक रन देखील कंप्लीट झालाय. धावा झाला फलकावरती चार बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सर्वेश शेलार खऱ्या अर्थानं आज या खेळाडूचा बोलबाला राहील, कारण ज्या पद्धतीने सुरुवात झालाय, अर्धशतक बॅट मधून आलं आणि आता बॉलिंग मध्ये कमाल करत असताना व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स तरीकेने येत आहेत. धावा झाल्यात फलकावरती 5 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. अजूनही 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत या ओव्हरमधील. त्या 2 बॉलवरती संकेशला फिनिश चांगला करायचा, टीमचा कॅप्टन आहे आणि या 77च्या लंचेसमध्ये इथे चांगली बॅटिंग त्याला करायची. लास्ट काही बॉलवरती फिनिश चांगला करायचं आहे आणि चौकार संकेशच्या बॅटमधून आलाय. 4 धावा. कंपॅरिझन करत असताना जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14 रन्स झाल्या होत्या, आता 9 झाल्यात. इथून जर षटकाराला 15 होतील, चौकाराला 13 होतील. डॉट संकेशची विकेट या बॉलवरती घेतलाय. मोठा धक्का, टीम आई जीवदानी खोडायपाडा टीमला लागत असताना मोठा हार्ट ब्रेक. पहिला धक्का गॉन. नऊ धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये सर्वेश शेलारची कमाल तडीगिनी पाहायला मिळाली. आता डगआउटमध्ये देखील शांतता पसरली, कारण खऱ्या अर्थानं एक चेज मास्टर संकेश बाज झाला, टीमचा एक बॅकबॉन. परंतु अजूनही चान्सेस आहेत. अजूनही सामना केलेला नाहीये. अजूनही कुणाल मैदानावरती दाखल आहे. आज कुणालला देखील चान्स आहे या स्पर्धेमध्ये. त्याने देखील चांगले रन्स बनवल्यात आणि प्रत्येक वेळी संघासाठी तो संकटात धावून आलाय. आज देखील या मॅचमध्ये देखील त्याला लढायचं आहे आणि आता इथे लढावं लागणार आहे. पहिला बॉल बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. या देखील ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने झाले. डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय. धावा देखील बरसाव्या लागणार आहेत. चांगला बॉल तडकीने पाहायला मिळाला. थोडेसे आता होप्स कुठेतरी डाऊन होत आहेत. बॅटरची रिॲक्शन्स तुम्ही पाहतायत, ज्या पद्धतीनं नाराजी ऑनफिल्ड, ते फ्रस्ट्रेशन, बॅकग्राऊंड. 2 बॉलचं केलं आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. धावा झाल्यात फलकावरती 9. लास्ट ओव्हर कुठेतरी तो मोमेंट आई जीवदानी खोडापाडा टीमसाठी थोडासा वाईट होता. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या 1 रनने टीमची टोटल फलकावरती 10 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट गरजेची होती. पहिलं षटक जर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं तर 9 धावेंचं राहिलं, त्यामध्ये 1 विकेट देखील आला आणि कुठेतरी तो टर्निंग पॉईंट ठरू शकतो संकेशचा विकेट गेल्यानंतर. कारण मागील 9 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 1 चौकार या ठिकाणी आलाय. कम्पेअर करत असताना मागच्या इनिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 14 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगल्या रन्स आल्या होत्या. परंतु स्पेशली जी लास्ट ओव्हर तुम्ही पाहिली आणि त्याचबरोबर तिसरं षटक, तिथे देखील चांगल्या रन्स आल्या. चांगला बॉल बॅट हातातून सुटली आहे.
रबर बॉलमध्ये खऱ्या अर्थानं हे नेहमीच घडत असतं. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल टाकला होता. हे पहा कशा पद्धतीनं बॅट हातामधून निसटली होती. कोचचा वापर करणं देखील खूप गरजेचं आहे. एक कॉन्फिडन्स मिळतो बॅटिंगमध्ये आणि त्याचबरोबर बॅट हातातून सुटत नाही. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन चामुंडा स्पोर्ट्स विरतन खुर्द आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करताना आपण पाहणार आहोत टीम युवक मित्र मंडळ केलवा बाजार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला त्वरित टॉस साठी या, जास्त वेळ न दवडता. धावसंख्या फलकावरती 11 रन स्कोर कार्डवरती लागला गेल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल. चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर होता लास्ट बॉलवरती. फिनिश थोडंसं वेगळ्यापणाने करायचं होतं त्यामुळे यॉर्कर टाकला बॉलर सागरने. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. शेवटचे 2 षटकं बाकी आहेत. सौरभला पण पाहतोय, तो देखील सटाल्याचा एक चांगला प्लेअर आहे. 12 बॉल 65 धावांची गरज. 65 रन्स येणाऱ्या 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत. बारा बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी रन्स बनवायचे आहेत 65. बॉलिंग ट्रॅकवरती दक्ष जो एक युवा गोलंदाज आहे या स्पर्धेमध्ये त्याने प्रभावित केलंय आणि त्याला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलंय. पहिल्याच बॉलवरती षटकाराने स्वागत त्याचं केलं गेलंय. भव्य षटकार तरीने येतोय बॅटर कुणालच्या बॅटमधून. 6 रन्स. ते 18 या ओव्हरमधील पुढचा बॉल चांगला टाकला होता ऑफस्टम्पच्या बाहेर. बीट केला या बॉलवरती. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, दुसऱ्या बॉलवरती ते डॉट येतोय. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या दक्षचा कमबॅक तुम्ही पाहिला. फ्युचर आहे वेडी क्रिकेटचं. दक्ष चांगली कामगिरी करतोय तो बॉलिंगमध्ये आणि भरपूर मेहनत त्याने ॲज अ बॉलर म्हणून घेतलंय. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. लास्ट टाइम आपण चिराग वैतीला पाहिलं बरोबर लेग स्लीपमध्ये. पहिल्या दिवसापासून त्याने जे फिल्डिंग केलंय, प्रभावित केलंय प्रत्येकाला. जेव्हा जेव्हा तो समोर येतो तेव्हा ते फिल्डिंग एफर्ट्स त्याचे आठवतात. आणखीन एक चांगला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला होता. आर्म ॲक्शन चांगली आहे. नॉन बॉलिंग आर्म देखील चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी खाली येतोय. वेग देखील चांगला पाहायला मिळाला गोलंदाज दक्षचा. जरी विकेट ओली असली तरी देखील त्याच्याकडे वेग भरपूर आहे. आता समोर लॉफ्ट केलाय, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत दूरवरून. प्रयत्न चांगले केले आहेत, घसरतायत आणि फायनली कॅच ड्रॉप. प्रणय शेलार त्या ठिकाणी होते एन्जॉय करत असताना. सध्या ॲक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. ज्या पद्धतीनं प्रणय बॉलवरती आला होता, प्रयत्न चांगले केले होते प्रणयने, परंतु त्यानंतर कॅच ड्रॉप झाला. हे पहा जणू काही घसरगुंडीवरून खाली येत आहेत. पुढचा बॉल या ओव्हरमधील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया ऑन साइडला पुल केलाय. बॉल चला मिड विकेटला. कुणालच्या बॅटमधून आणखीन एक षटकार आलाय. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि त्याचबरोबर युवक मित्र मंडळ केलवा बाजार दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस रिया.
बाजार टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. चामुंडा स्पोर्ट्स सुरतन खुर्द टीमचे कॅप्टन टॉस रिया. युवक मित्र मंडळ केलवा बाजार टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. चामुंडा स्पोर्ट्स सुरतन खुर्द टीम आपला कॅप्टन पाठवून द्या. सहा बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे. चला टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. वेलकम आदित्य किनी, आपलं देखील स्वागत असेल. 6 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती प्रणय शेलार आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन ध्रुवला आपण पाहणार आहोत. ध्रुव तो देखील चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलंय. आदित्यने देखील चांगली बॅटिंग केलंय. धैर्य देखील चांगला चमकलाय. जीत देखील चांगला चमकलाय. मजा येणार आहे स्टारकास्ट मध्ये. पहिला बॉल चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी रिलीज झालाय. शोल्डरचा वापर चांगला केला होता. लेफ्ट आर्म सिमरला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेले. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. आता 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये 51 रन्स बनवायचे आहेत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आधीचा बॉल बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. हा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलाय. चला टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आदित्य देखील आहे. ध्रुव देखील आहे. 27 धावा फलकावरती लागला जात आहे. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 50 धावांची गरज आहे विजयासाठी. चेंज ऑफ द पेस. स्लोवर वनचा वापर या ठिकाणी केला होता. गती पूर्णपणे काढली होती या बॉलवरची. आता 3 बॉल 50 धावांची गरज विजयासाठी. आणि बॅटिंगमध्ये खऱ्या अर्थानं कॉन्ट्रीब्यूट केलं सर्वेशने. आणि बॉलिंगमध्ये देखील चांगला कॉन्ट्रीब्यूट केलंय. आता देखील चांगला बॉल फिरवला होता. रायटी बॅटरसाठी लेग कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. 22च्या माध्यमातून एक रन मिळताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी जोडली जाईल. 29 धावा फलकावरती लागला गेल्यात. 2 बॉल आणि आता 2 बॉलमध्ये विजयासाठी 48 धावांची आवश्यकता. 2 बॉल रिमेनिंग अँड 48 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणखीन एक व्हाईट बॉल. 29 आधी होते, आता 1 रन ऍड झालंय. 2 बॉल आणि आता 2 बॉलमध्ये विजयासाठी 47 धावांची गरज. या ओव्हरमधील 5वा बॉल असेल. समोर लॉफ्ट केला जातोय आणि बॉलला सरळ पाठवलं ऑन साईडला. मिड विकेटला आलाय षटकार. बॅटर नाशिकचा वार. धावसंख्या फलकावरती 36. लास्ट बॉल या ओव्हरमधील. लेग कटर हा देखील होता. आता इथे सामना जिंकलाय टीम मनचराजे वेडी टीम. आणि आता जल्लोष होईल वेडी गावामध्ये, कारण एक मोठा विजय. तब्बल 40 धावांनी हा विजय या ठिकाणी प्राप्त केलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम मनचराजे वेडी. पुन्हा एकदा विजयाचा गुलाल आपल्या घरच्या मैदानावरती उधळला गेलाय. हिस्ट्री रिमेंबर अँड हार्ड लक बॉईज टीम आई जीवदानी खोडाळपाडा. हार्ड लक संकेश, हार्ड लक नाशिक, कुणाल, मनीष, समीर अँड नितेश कदम सर, हार्ड लक हर्षल. चला टॉस देखील केला जाईल. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि दुसऱ्या बाजूला टीम युवक मित्र मंडळ केलवा बाजार. सतत ध्रुव भरपूर खुश आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती ते